नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली सर्वांच्या पाया पडत आहेत. तेव्हा त्यांना आशीर्वाद काय द्यावा असा प्रश्न पडल्यावर अस्मिता सांगते की आता यांना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्या. तेव्हा प्रताप हसतो आणि म्हणतो, नको, असा आशीर्वाद देण्यापेक्षा त्यांच्या मनातील ज्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ देत असाच आशीर्वाद देतो. म्हणून दोघेही म्हणजेच कल्पना आणि प्रताप हसू लागतात, कारण आता सायली आणि अर्जुन यांच्या मनामध्ये नक्की काय आहे ते कुटुंबातील प्रत्येकाला समजलेलं आहे. आणि असा आशीर्वाद जेव्हा प्रताप देतो तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकाकडे पाहू लागतात. इकडे प्रिया अश्विन चहा पित आहेत, तर नागराज आणि रविराज दोघेही एकमेकांच्या जवळ बसून गप्पा मारत आहेत. पूजेची तयारी चालू आहे आणि त्यामुळे सर्वजण हॉलमध्ये बसलेले आहेत. नवमीची पूजा आहे आणि म्हणून प्रतिमा सर्व पूजा करत आहे. रविराज नागराजला सांगतोय की मला असं वाटतंय यावेळेस आपण सुभेदार कुटुंबियांना या पूजेला बोलवलं पाहिजे. नागराज म्हणतोय, त्यांना तर आपण बोलवत नसतो. रविराज म्हणतोय, पण मला यावेळेस त्यांना बोलू वाटतंय. इकडे सायलीने अर्जुन दिलेल्या आशीर्वादाने खुश झालेले आहेत. अर्जुन सायलीला सांगतोय की आज आपण स्पेशल काहीतरी करणार आहोत. सायली म्हणते, आज काय स्पेशल करायचे आहे आणि सर्वांसमोर नक्की तुम्ही काय बोलताय. तेव्हा अर्जुन म्हणतोय की अगं, आज सण आहे ना, तर आज मी तुझ्यासाठी एक छान असा सोन्याचा दागिना घेणार आहे. तेव्हा प्रताप आणि कल्पना देखील म्हणतात, अतिशय चांगली कल्पना आहे, कारण आज मी देखील माझ्या बायकोला सोन्याचा दागिना घेत असतो असं प्रताप सांगतो. तेव्हा सायलीने अर्जुन लगेच सोन्याचा दागिना घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. तर इकडे प्रियान रविराजसाठी शिरा बनवलेला आहे आणि रविराजला खुश करण्यासाठी ती शिरा घेऊन त्याच्या समोर जाते. रविराजला ती म्हणते की मी माझ्या हाताने हा शिरा बनवलेला आहे. त्यावेळी रविराज तिच्याकडे पाहत देखील नाही. शिरा खायची तर गोष्ट लांबच, पण त्याने तिच्याकडे न पाहता आणि तिच्याशी न बोलता तिसरीकडेच तो पाहतोय आणि अजूनच प्रिया मागे लागते की एक तरी घास तुम्ही टेस्ट करा. तेव्हा रविराज चक्क तिच्या समोरून उठतो आणि निघून जातो. प्रियाची लायकीच त्याने काढलेली आहे. प्रियाला असं वाटत आहे की आपण हळूहळू रविराजला आपलंच करू शकू, पण रविराज मात्र तिचा एकही शब्द ऐकायला तयार नाही. रविराज तिच्याशी कसलंच काही न बोलता आणि तिच्याकडे न पाहता त्याच्या रूममध्ये निघून गेलेला आहे. इकडे सायली मात्र म्हणते की तुम्ही मला कशाला घेऊन आलात, तुम्हाला माहिती आहे ना, सोन्याचे दागिने वगैरे मला जास्त काय आवडत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सगळं माहिती आहे, पण आपल्याला दुसऱ्या गोष्टीकडे जायचं आहे. आपण सोन आणण्यासाठी जात नाहीये. सायली म्हणते, दुसरं म्हणजे कुठे जायचं नक्की आपल्याला. तेव्हा अर्जुन सांगतो की आपल्याला प्रियाकडे जायचं आहे. प्रियाला आपण सडो की पोळ करायचं आहे. जोपर्यंत आपण प्रियाला सडो की पोळो करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की प्रियाने ते गाठोड कोठे ठेवलेलं आहे. आपल्याला दोन्ही गाठोडे मिळालेच पाहिजेत. त्यासाठी अजून एक प्रयत्न आपण करणार आहोत. तेव्हा सायलीला समजत की अर्जुनच्या डोक्यात नक्की काय चाललेलं आहे. ती म्हणते, पण यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. अर्जुन म्हणतो, यासाठी आपल्याला प्रियाला जराशी भीती दाखवावी लागणार आहे. इकडे प्रिया मात्र नाराज झालेली आहे आणि अश्विन तिची समजूत काढण्यासाठी तिच्या मागं आलेला आहे. प्रिया म्हणते, तू बघितलंस कसं वागतात हे माझ्याशी. मी त्यांच्यासाठी प्रेमाने एवढा छान शिरा बनवला आणि त्यांना देण्यासाठी गेले, तर त्यांनी माझा अपमान केला, माझ्याकडे बघितलं देखील नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं, तुझे वडील आहेत ते, मग त्यांनी नाही शिरा खाल्ला तर काय तुझा अपमान होणार आहे का. प्रियाला तेव्हा समजत की आपण जरा जास्तच बोलून गेलेलो आहेत आणि प्रिया सावरासावर करू लागते. इकडे सायलीला अर्जुनचा प्लॅन पटलेला आहे. ती म्हणते, अगदी बरोबर, आपण तिला सडू की पडू केलं
की ती बरोबर आपल्याला गाठोड्यापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे आणि त्यासाठी आपण आता प्रियाकडे जाणार आहोत. अर्जुन म्हणतो प्रियाकडे जाणार आहोत, पण प्रियाच्या घरात मात्र आपण जाणार नाही. आपण बाहेर थांबूनच तिला बोलवणार आहोत. तर इकडे प्रियाला समजले की आपण जरा जास्तच बोललो. तेव्हा ते अश्विनला म्हणते, हो म्हणजे वडिलांच्या बोलण्याने अपमान होत नसतो, पण त्यांची वागणूक कशी आहे ते तरी समजत का तुला? तुला नाही असं वाटत की त्यांचं चुकतंय काहीतरी? तेव्हा अश्विन म्हणतो, ठीक आहे ना, असू देत, तुझेच आईवडील आहेत ना, मग थोडंसं चुकलं तर काय होतंय? तेव्हा प्रिया अजून सराव करायला लागते आणि म्हणते, ते हो म्हणजे माझेच आईवडील आहेत. मला देखील त्यांच्याविषयी खूप प्रेम वाटतं. भले त्यांनी कितीही अपमान करू दे, पण असं वाटतं की त्यांनी आता माझ्याशी बोललं पाहिजे, पण ते काहीच बोलायला तयार नाहीयेत. मी त्यांच्यासाठी एवढं काही करते तरी देखील त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. तर अर्जुनने आता सायलीला प्लॅन सांगितलेला आहे. आपण तिला फोन करायचा आणि परेशान करून टाकायचं, आणि जेव्हा ती फोन केल्यानंतर घराच्या बाहेर पडेल तेव्हा आपण तिच्या पाठीमागे जायचं. नक्कीच गाठोड कुठे ठेवलेला आहे त्या ठिकाणी जाईल असा माझा अंदाज आहे, असं तो सायलीला म्हणतो. सायलीला देखील हा प्लन पटलेला आहे. सायली म्हणते, अगदी ती जर का पण ती बाहेरच आली नाही तर काय करायचं असं देखील प्रश्न तिने विचारलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, बघू जेव्हाच्या तेव्हा काय करता येईल. तर इकडे अश्विनने प्रिया खुश व्हावी याकरता एक प्लॅन केलेला आहे. तो प्रियाला म्हणतोय, आज सण आहे ना, तर मी तुझ्यासाठी एक सोन्याचा दागिना घेणार आहे. प्रिया ते ऐकल्याबरोबर एकदम खुश होते, पण खुशी लगेच ती चेहऱ्यावर आणू देत नाही. एकदम ती शांत बसते. तर सायली इकडे म्हणते की अगदी बरोबर आहे, प्रियाला जर का आपण फोन करून थोडंसं सतावलं तर प्रिया नक्कीच आपल्याला त्या गाठोड्यापर्यंत नेऊ शकते, पण जर का तिने तिकडे नेलं नाही तर काय करायचं? तेव्हा अर्जुनने सांगितलंय, अजून दुसरा काहीतरी प्लॅन करता येईल, पण मला नाही वाटत हा प्लॅन फेल होईल. म्हणून मला असं वाटते की प्रिया आपल्याला त्या गाठोड्यापर्यंत घेऊन जाणार. इकडे प्रिया मात्र म्हणत आहे की मला सोन्याचा मोह नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, मला सोनं वगैरे या गोष्टीच काहीच वाटत नाही. तेव्हा तिला असं वाटत की खरंच मग अश्विन आपल्याला दागिना घेणार नाही, आणि ती म्हणते, हा पण म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं समाधान होते तर मी मात्र सोन्याचा दागिना घ्यायला तयार आहे. आणि लगेच अश्विन खुश होतो आणि म्हणतो, दट्स लाईक माय गर्ल, आजच मी छान असा दागिना बुक करतो आणि तुझ्यासाठी तो दागिना घेऊन येतो. असं म्हणून अश्विन बाहेर पडतो. तेव्हा प्रिया हसू लागते आणि म्हणते, वा, असं आहे तर म्हणजे हा माझ्या बोलण्याच्या बाहेर अजिबात नाहीये. तर इकडे महिप्तने त्याच्या माणसाला कामाला लावले. त्या पाटलाने अजून पण प्रियाचा पत्ता दिलेला नाहीये. तू जा आणि त्या पाटलाचाच पत्ता कट कर, आज तो माणसाला म्हणतो. तेवढ्यात पाटलाचा फोन येतो आणि लगेच तो आपल्या माणसाला थांबवतो आणि म्हणतो, थांब जरा, पाटलाचाच फोन आलाय. तो काय म्हणतोय ते अगोदर ऐकू दे. फोन उचलून लगेच महिप्त त्याला बोलायला लागतो आणि म्हणतो, अरे पाटला, तुला काम सांगितलं होतं ते केलेस का नाही ते सांग, नाही तर फोन लगेच ठेव. तुला मी सांगितलं होतं की तो पत्ता मला पाहिजे, तो पत्ता आत्ताच्या आत्ता देणार आहेस का नाही तेवढं सांग. तेव्हा पाटील म्हणतो, अहो साहेब, ऐकून तरी घ्या, मी काय बोलतोय ते तुमचं काम मी केलेलं आहे. ऐकल्यावर महिप्त भलताच खुश झाला आहे. मपत म्हणतो, पाटील खरं बोलतोय ना का चेष्टा करायला लागलाय? तेवढ्यात महिप्तला नागराजचा फोन येत असतो. महिप्तचा फोन उचलण्यापेक्षा पाटलाचा फोन महत्वाचा आहे, त्यामुळे महिप्त नागराजचा फोन उचलत नाही. पण त्यामुळे नागराज चिडतो आणि म्हणतो, माझा फोन उचलत नाही एवढं काय महत्वाच असतंच, सगळ्यालाच माज आलाय दिसतोय. असं म्हणून तो महिप्तला देखील शिवा घालू लागतो. तिकडे महिप्त पाटलाला विचारतोय की नक्की त्या प्रियाच्या घरच्या विषयी तुला काय माहिती मिळाली, ती सगळी मला डिटेलमध्ये सांग. पाटील सांगायला लागतो, म्हणतो,
हो, माझ्याकडे जेवढी माहिती आहे ना तेवढी सगळी मी तुम्हाला देणार आहे. आणि आता तो माहिती सांगतोय. तर इकडे प्रिया तिच्या रूममध्ये असते. तेव्हा प्रियाला अर्जुनने फोन केलेला आहे आणि त्यामुळे प्रिया अगदीच करावून गेलेले आहेत. प्रियाला आठवतं की अर्जुन आणि सायलीने आपल्याला रंगे हात पकडलेलं आणि तेव्हा तिला सांगितलेलं होतं की तू आमच्या घरामध्ये कशासाठी घुसले आहेस ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि आता पुन्हा अर्जुनचा फोन येतोय. आता अर्जुन नक्की काय बोलणार आहे ते मात्र तिला माहिती नाहीये. पण अर्जुनचा फोन आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी टेन्शनची गोष्ट आहे हे मात्र तिला समजलेलं आहे. ती विचार करत असते की आता सायलीच गाठोड तर याच्या हाती लागलेला आहे. आता माझं गाठोड जर का याच्या हाती लागलं तर याला सगळी मी केलेली हेराफेरी समजणार. अर्जुन अजून दबाव आणण्यासाठी सारखं तिला फोन लावत आहे. प्रिया मात्र फोन उचलत नाहीये. पण प्रियाला आता फोन उचलण्याशिवाय पर्यायच नाही, कारण अर्जुन सारखा फोन करतोय. तेव्हा चिडलेली प्रिया अर्जुनचा फोन उचलते आणि त्याला विचारते की काय पाहिजे, तुला कशासाठी फोन करतोयस तुम्हाला. तेव्हा अर्जुन तिला स्पष्टपणे सांगतो की तुझं गाठोड तू कुठे ठेवलंस ना ते सगळं आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता तू आमचं काहीच करू शकत नाहीयेस. असं म्हणल्याबरोबर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला असं वाटतं की आता महिप्त कडच गाठोड देखील याच्या हाती लागलंय की तेव्हा ती विचार करते आणि म्हणते, मनातल्या मनात म्हणते की नाही, आपल्याला महिप्त कडच गाठवड आपण स्वतः आणलं पाहिजे. तर इकडे नागराज चिडून महिप्तकडे पोहोचलेला आहे. माझा फोन का उचलत नाहीस असा तो जाप त्याला विचारतोय. तेव्हा महिप्त एकदम खोट बोलतो आणि म्हणतो, तुमचा फोन अहो नागराज शेठ, तुमचा फोनच आपल्याला आलेला नाही आला असता तर आपण उचलला नसता का. आणि आता नागराजला त्याने एक जबरदस्त बातमी दिलेली आहे. तर नागराजला सांगतोय की प्रियाच्या घरचा पत्ता आपल्याला मिळालेला आहे. प्रिया कुठे राहत होती ते सगळं आपल्याला मिळालेलं आहे. तेव्हा नागराजला हे ऐकल्यावर भलताच आनंद झालेला आहे. नागराज म्हणतो, खरं सांगताय का काय, तुम्ही का चेष्टा करायला लागलाय माझी. मैपत म्हणतो, अरे असल्या ठिकाणी आपण चेष्टा करत नाही, अगदी बरोबर माहिती आपल्या हाती लागलेली आहे. प्रिया जेथे राहत होती त्या व्यक्तीची माहिती आपल्याला मिळाली आहे आणि तिथून आपल्याला तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचणं ही साधी सोपी गोष्ट आहे. ऐकल्यावर नागराजला खरोखरच खूपच आनंद झालेला आहे. नागराज म्हणतो, महिप्त शेठ काय बातमी दिली तुम्ही सॉलिड. आता त्या प्रियाचा माज उतरवायला आपल्याला 1 मिनिट देखील लागणार नाही असं ते बोलत आहेत. तर इकडे प्रिया खूपच टेन्शनमध्ये आली आहे, कारण अर्जुनने तिला सांगितलं की गाठोड्याविषयी त्याला सगळं काही माहिती आहे आणि आता तिने प्लॅन केलाय महिपच्या घरातून आपलं गाठोड पळवून आणण्याचा. हे आता अर्जुन आणि सायली बाहेर उभारूनच तिला धमकी देत आहेत. तिने फोन ठेवून टाकलेला असतो आणि घाबरलेल्या प्रियान प्लॅन केलाय की आता महिपच्या घरी आपल्याला जावंच लागतंय. आता बरोबर सायली आणि अर्जुन यांनी केलेल्या प्लॅनमध्ये प्रिया फसत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण तिला असं वाटते की अर्जुनला हे देखील माहीत असेल की दुसरं गाठोड हे महिपच्या घरी आहे आणि ते दुसरं गाठोड महिप्तकडून घेऊ शकतो. आणि त्यामुळे तिने पटकन आपण आत्ताच्या आता महिपच्या घरी जाऊन ते गाठोड चोरायचं असं ठरवलेलं असतं आणि अर्जुन सायली बाहेरच तिची वाट पाहत आहेत. ती घराच्या बाहेर पडली की लगेच तिच्या पाठला करायचा आणि ती गाठवड कुठून घेऊन येते किंवा ती गाठवड कुठे ठेवते याविषयी माहिती मिळवायची असं दोघांनी ठरवलेलं असतं. पण अजून मात्र ती बाहेर आलेले नसते. तेव्हा दोघे थोडेसे चिंतातूर झालेले आहेत. आपण केलेला प्लॅन बरोबर तर आहे ना असा प्रश्न अर्जुनला पडलेला आहे. तेव्हा सायली त्याला समजावून सांगते की आपण केलेला प्लॅन अगदी बरोबर आहे आणि तेवढ्यात प्रिया घराच्या बाहेर पडताना तिला दिसते आणि ते अर्जुनला सांगते की प्लॅन सक्सेस झालाय. प्रिया घराच्या बाहेर पडलेले आहे. प्रिया पटकन गाडीत बसते
आणि नेमकी आता ती महिप्तकडे चाललेली आहे. तिकडे महिप्त आणि नागराज प्रियाच घर जेथे होते तेथे पोहोचलेले आहेत. प्रियाच्या आई वडिलांपर्यंत त्यांना पोहोचायचंय आणि आता ते पत्ता घेऊन एका व्यक्तीपर्यंत आलेले आहेत. ते जेव्हा दरवाजा वाजवतात तेव्हा आतमधून एक व्यक्ती बाहेर येते आणि नागराज आणि मैप्त तिला प्रियाच्या लहानपणीचा फोटो दाखवतात. तेव्हा ती व्यक्ती एकदम आश्चर्यचकित होते, कारण कित्येक वर्षानंतर तिला तो फोटो पाहायला मिळालेला असतो. महपद आणि नागराज जेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहतात तेव्हा त्यांना कळतं की या व्यक्तीला प्रियाविषयी काहीतरी सॉलिड माहिती आहे किंवा हीच तिची आई आहे. तेव्हा महिप्त तिला विचारतो की या मुलीला तुम्ही पाहिले का? तेव्हा ती म्हणते पाहिलं का म्हणजे हो अगदी पाहिलेलंच आहे. नागराज महिप्त खुश होऊन विचारतात की ही तुमची मुलगी आहे का? तेव्हा ती म्हणते नाही नाही, ही माझी मुलगी नाही, पण हिच्या आई वडिलांनी हिला माझ्याकडे पाठवलेलं होतं. हिच्या वडिलांच्या बायकांचे परकर शिवण्याचा बिझनेस होता आणि त्यांना ही 5वी मुलगी होती. ती त्यांना जड झाली होती म्हणून तिला माझ्याकडे पाठवलेलं होतं. तर इकडे प्रिया तिच्या प्रियाचा पाठलाग अर्जुन आणि सायली करत आहेत. ते पाहत आहेत की नक्की ही कोठे चाललेली आहे आणि ती गाडी चालवत चालवत ती बरोबर महिपच्या घराकडे पोहोचलेले आहे. आणि तेव्हा अर्जुन सालीला अजूनच धक्का बसलाय. या गाठोड्याचा आणि महिपचा काय संबंध असेल असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. पण आता प्रिया मात्र महिपच्या घरापुढे गेलेली आहे आणि तिने गाडी थांबवलेली आहे. तेव्हा सायलीने अर्जुन यांना समजते की ते गाठोड नक्कीच महिपच्या घरामध्ये तिने ठेवलेला असणार आहे आणि प्रिया देखील आता ते गाठोड मिळवण्यासाठी महिपच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्लॅन करत आहे. तर इकडे मैप्त आणि नागराज त्या बाईकडून सगळी काही माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ती बाई सांगते की अहो ही पोरगी ना एक नंबरची चोरटी पोरगी आहे. अहो काय सांगू तुम्हाला हिच्याविषयी. तेव्हा महिपात म्हणतो सगळं सांगायचं आता काही ठेवू नका, सगळं काही सांगून टाका. तेव्हा ती बाई सांगते अहो हिला मी सगळं काम शिकवलं आणि हीन माझ्याच घरी चोरी केली आणि माझ्याच घरी चोरी करून ही फरार झाली. तेव्हापासून हीच तोंडच मी बघितलं नाही. आता जर काही सापडली ना हिच्या झिंजा उपटते का नाही कसं बघा आणि सगळे पैसे माझे वसूल करते असं ती नागराज आणि महिप्तला सांगते. तेव्हा महिप्त म्हणतो बघितलं का नागराज शेठ म्हणजे ज्या ताटात खाते ना तिथेच घाण करून जाते पोरगी. असल्या पोरीवर आपण विश्वास ठेवलाय. प्रिया महिपच्या घराच्या बाहेर आलेली आहे आणि महिपची गाडी नाहीये म्हणून ती खुश झाली आहे. महिपची गाडी नाही म्हणजे महिप्त देखील घरी नाही आणि महिप्त घरी नसला तर आपल्याला जे काही काम करायचं ते काम आपण अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतो असा कॉन्फिडन्स तिला आहे. त्यामुळे आता घरात घुसायचं आणि महिपच्या घरातून महिपच्या कपाटातून चोरी करून आपण आपलं गाठोड घेऊन जायचं असा विचार तिने केलेला आहे. पण हे सगळं पाहत असताना अर्जुन आणि सायली यांना धक्का बसलाय. मेहपत घरी नसताना देखील ही त्याच्या घरात कशासाठी गेली आहे असा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि ती चोरून चोरून जाते हे देखील त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आतमध्ये गार्ड असल्यामुळे प्रियाला डायरेक्ट आतमध्ये जाता येत नाही आणि ती लपून लपून आतमध्ये जात आहे. तेव्हा महिप्त विचारतो की इकड अजून काय काय तुम्हाला माहिती हिच्याविषयी आहे. तेव्हा ती बाई म्हणते हे बघ मला जेवढी माहिती होती ना तेवढी सगळी मी तुम्हाला सांगितलेली आहे. महिप्त म्हणतो तिच्या आई वडिलांविषयी तुम्हाला काय माहिती आहे का? तेव्हा ती म्हणते तिच्या आई वडिलांविषयी जेवढी माहिती होती तेवढी मी सगळी सांगितलेली आहे. तो म्हणतो त्यांचा पत्ता वगैरे आम्हाला काय मिळेल का? पण आता पत्ता मात्र तिच्याकडे नाहीये. पण नागराज आणि महिप्त पत्ता काढल्याशिवाय शांत बसणार नाहीत एवढं मात्र आपल्याला माहिती आहे. त्या बाईने मात्र प्रियाविषयी जी माहिती दिली आहे त्यामुळे नागराज आणि महिप्त भलतेच खुश झालेले आहेत. आता ते विचार करतायत याच व्यक्तीला घेऊन जायचं आणि प्रियाच्या समोर उभा करायचं
जेव्हा हीच व्यक्ती प्रियाच्या समोर उभी राहील तेव्हा प्रियाला कळेल की आपण नक्की तिच्याविषयी काय करून ठेवलेलं आहे ते आणि तिचा सगळा माज उतरेल. इकडे अर्जुन सायलीला सांगतोय, आता मला देखील आतमध्ये जाणं गरजेचं आहे. सायली म्हणते, पण आतमध्ये जाणं खूपच धोक्याचं आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. ती म्हणते, मी तुम्हाला फोन करते. अर्जुन म्हणतो, नको, फोन नका करू, मी फोन सायलेंटवर ठेवणार आहे. तुमचा फोन आलेला मला समजणार नाही, त्यापेक्षा दुसरं काहीतरी करा. तेव्हा सायली सांगते की मी जोरजोरात हॉर्न वाजवेल. अर्जुन म्हणतो, बर ठीक आहे, तुम्ही हॉर्न वाजवला की लगेच मी बाहेर पडेल. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन वर जाऊन येतो तेव्हा प्रियाने गाठोड चोरलेलं असतं आणि प्रियाने गाठोड चोरून ते घेऊन ते फरार होत असते. आता अर्जुन आणि सायली तिच्या पाठलाग करत आहेत. अर्जुन पाठलाग करतोय हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा प्रिया अजूनच जोरात गाडी पळवत आहे आणि तिला कळले की अर्जुन आपला पाठलाग करतोय. आता ह्याच्या हाती लागायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं आणि ते अजूनच फास्ट गाडी पळवत असते. एका ठिकाणी अर्जुन तिच्यापासून निघून जातो तेव्हा प्रिया खुश होते, पण अर्जुन अचानक तिच्या समोर येतो. तेव्हा प्रियाला काहीच करता येत नाही. अर्जुनने एकदम तिच्या समोर आणून त्याची गाडी उभा केलेली आहे आणि तेव्हा आता प्रियाला गाडी थांबवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाहीये. गाडीत समोरच ते गाठोडे ठेवलेला आहे आणि अर्जुन आणि सायली तिच्या समोर आलेले आहेत आणि त्यांनी दरवाजा उघडून ते बाहेर देखील उतरलेले आहेत. गाठोड्यासहित त्यांनी प्रियाला रंगे हात पकडलेलं आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन आणि सायली यांना आता हे गाठोड मिळणार आणि त्या गाठोड्यामुळे प्रियाने घातलेला सगळा घोळ त्यांच्या लक्षात येणार आणि आता नक्कीच सायली आणि प्रिया हे नक्की कोण आहेत. सायली ही रविराजचीच मुलगी आहे हा देखील उलगाडा होणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.